माणूस चुकीच्या लोकांच्या नादी लागला की त्याला नको त्या बाबी सुचायला लागतात आणि आपलं ते सगळं टाकाऊ वाटायला लागतं। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख जनाब उद्धव ठाकरे। एक काळ होता की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या एका डरकाळीमुळे तिकडं पाकिस्तानातून प्रतिक्रिया येत होत्या। एवढी धमक बाळासाहेबांमध्ये होती, पण उद्धव हे फक्त बोलायला बाळासाहेबांचे सुपुत्र। उद्धव यांनी वडिलांचा कोणताच गुण आत्मसात केला नाही, उलट शिवसेनेसारख्या ढाण्या वाघाच्या ब्रँडची पार शेळी करून टाकली। कधी काळी शिवसेनेचे सगळे आमदार खासदार कारल्याच्या एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक व्हायचे, पण आता उद्धव ठाकरेंच्या काळात मात्र भलताच प्रकार पाहायला मिळतोय। नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया। नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांना काहीही करून मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे, त्यामुळे त्यांनी हर तऱ्हेचे प्रयत्न त्यासाठी सुरू केले आहेत। त्याचाच पुढचा भाग नुकताच पाहायला मिळाला। मुस्लिम मतांना डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या 813व्या उरुसानिमित्त चादर पाठवली आहे। असं म्हटलं जातं की माशाचा जीव हा पाण्यात असतो, तसा उद्धव ठाकरे यांचा जीव हा मुंबई महानगरपालिकेत आहे। त्यामुळे त्यांना काहीही करून मुंबई मनपा ही ताब्यातच ठेवायची आहे। त्यासाठी त्यांनी ही धडपड सुरू केल्याचं बोललं जाते। अजमेर दर्ग्याला चादर पाठवण्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। त्या म्हणाल्या की उभाटाने अजमेरला चादर पाठवली म्हणे, पण त्यांनी कधी कोणत्या मंदिरात देवीला साडी चोळी पाठवली असं काही ऐकण्यात किंवा पाहण्यात आलं आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसंच कुणाचं काय तर कुणाचं काय अशा शब्दात त्यांनी टीका देखील केली। विधानसभा निवडणुकीत उभाटा शिवसेना पक्षाला बसलेला जबर फटका लक्षात घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर आतापासूनच लक्ष केंद्रित केलं आहे। त्यानुसार नव्या वर्षात ते मुंबईतील शाखांना भेट देणार असून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले। तसेच विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने काय चुकलं याची माहिती घेण्यासाठी उभाटा शिवसेना पक्षांच्या नेत्यांकडून सर्वेक्षण यात्रा देखील काढण्यात आली होती। मुंबई महापालिका निवडणूक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे, त्यामुळे डिसेंबर अखेरीस मुंबईतील विधानसभा मतदार संघनिहाय उद्धव स्वतः पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत। महापालिका निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी अशी मागणी अनेक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याने याबाबत ते त्यांची मते जाणून घेणार आहेत। सैरभैर झालेल्या उद्धव ठाकरे यांना आता आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे, कारण त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत। याविषयी बोलताना राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक ओमकार निकम यांनी वृत्तम मराठी सोबत बोलताना सांगितले की उद्धव ठाकरेंची पहिली चूक भाजपा सोबतची नैसर्गिक युती तोडणे, नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात बदनामीकारक गरळ ओकून ताठर भूमिका घेणे। ज्या पक्षांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला त्याच पक्षासोबत आघाडी केली। सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे सोडून स्वतःच मुख्यमंत्री झाले। स्वतःच्या मुलाला मंत्री बनवले। मंत्रिपदाच्या काळात शाहरुख खान, नवाब मलिक यांसारख्या लोकांची पाठराखण केली। शरद पवारांसोबत नको तितकी जवळीक साधली। सामान्य शिवसैनिकाचा व हितचिंतकांचा संपर्क बंद केला। हे सगळं करत असताना सहकारी मित्रांना विश्वासात घेतले नाही। संजय राऊत यांच्यासारख्या बोलघेवड्या माणसाला प्रवक्ता करून नको तितकी मोकळीक दिली आणि एकंदरीत बेगडी सेक्युलरवादाची चादर पांघरून हिंदुत्व विरोधी भूमिका घेतली व त्यातूनच त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली। आणि म्हणूनच आज मुस्लिम मतांच्या बेगमीसाठी अजमेर शरीफ सारख्या दर्ग्याला चादर पाठवावी लागते। आपलं हे असं का झालं? 2014च्या मोदी लाटेत स्वबळावर लढून त्यांचे 63 आमदार निवडून आले होते, पण यंदाच्या निवडणुकीत तसं काहीही नसताना व तथाकथित सहानुभूतीची लाट असताना उद्धव ठाकरे यांच्या आमदारांची संख्या फक्त 20 वर मर्यादित का राहिली यावर त्यांनी खरंच आत्मचिंतन करण्याची गरज आहे। एकंदरीतच अजमेर दर्ग्याला चादर पाठवण्याच्या मुद्द्यावर कोण होतास तू, काय झालास तू, असंच उद्धव ठाकरे यांना विचारण्याची वेळ आली आहे। तसंच जनाब उद्धव ठाकरे तुमचं काय झालं हे देखील त्यांना विचारण्याची गरज आहे। या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी।